ऐके शरीर तरी एक, तरी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. येथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, तरी देहची न नासे एकेका सवे. तैशी चैतन्याच्या ठाई इय शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. प्रस्तुत प्राप्त समय. आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेली ओव्या अध्याय क्रमांक 2 आणि ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 108, 109 आणि 110 या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, परी प्रत्यक्षाची देख प्रमाण तू. शरीर एकच आहे, शरीराच्या अवस्था वेगळ्या आहेत. जे काही तुम्हाला आम्हाला भगवंताने शास्त्राप्रमाणे या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, त्या 100 वर्ष आयुष्याच्या 3 अवस्था निर्माण केलेल्या आहेत: लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण. मग कशा आहेत त्याप्रमाणे याची इथे ओळख करून दिलेली आहे. एक कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकेका सवे. माणसाची अवस्था बदलते, देह बदलत नाही. बरं का? लहानाचा मोठा झाला, तरुण झाला, अवस्था बदलली, देह नाही बदलला. तरुणाचा वृद्ध झाला, अवस्था बदलली, देह नाही बदलला. तसं भगवंत म्हणतात, देव कधीही बदलत नाही, ब्रह्म कधीही बदलत नाही, फक्त देह बदलत असतो. त्याने धारण केलेला देह वेगळा असतो. तो एकच आहे, सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सभय्य अभ्यंतरी भरून उरलेला आहे. बरं का? जो मुंगीच्या आतमध्ये आहे ना, तोच हत्तीच्या आतमध्ये आहे. फक्त धारण केलेला देह वेगळा आहे, देव वेगळा नाही. आणि म्हणून मग भगवंत काय म्हणतात माहितीये का? जो तिन्ही अवस्थेमध्ये सारखा असतो. बरं का? कुमार अवस्था असू द्या, तारुण्य अवस्था असू द्या, वृद्ध अवस्था असू द्या, अवस्था बदलली, देह बदलत नाही. त्या पद्धतीने ह्या स्थितीला जो प्राप्त होतो, ह्या विचारामध्ये जो असतो, त्याला सुख दुःख असेल, जय पराजय असेल, मान अपमान असेल, ह्या गोष्टी स्पर्शही करत नाहीत. आणि म्हणून मग तो मुक्त असतो. बरं का? ह्या गोष्टी त्याला स्पर्श करत नाहीत, म्हणून तो मुक्त असतो. या ओव्यांवर अर्थपूजा बांधण्या आधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या पळसोली गावातील आणि हे चौधरी परिवार, चौधरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मीनाबाई दत्तात्रय चौधरी आईसाहेबांना सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचा निलेश दादा असेल, दर्शनाताई असेल. बरं का? या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे आघात आले, अनेक प्रकारचे दुःख आले, अनेक प्रकारच्या दुःखाला त्यांना सामोरे जावं लागलं. अर्थात एक 3-4 वर्षापूर्वी आईसाहेबांचा मुलगा कैलासवासी जयवंत दादा गेले. त्याच्या आधी आईसाहेबांचे पती आमचे दत्तात्रय दादा गेले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या निलेश दादाला आधार देता देता, त्याचं संगोपन करता करता, दर्शनादाईला मार्गदर्शन करता करता या ठिकाणी खऱ्या अर्थानं चालता बोलता आईसाहेबांचा मृत्यू झाला. अल्पशा आजाराने त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि अल्प काळामध्ये, अल्प वयामध्ये, बरं का, त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात की माणसाच्या अवस्था 3 आहेत: लहानपण, तरुणपण आणि वृद्धपण. अवस्था बदलली म्हणजे शरीर बदलत नाही, शरीर तेच असते. म्हणून कसं असतंय माहितीये का? एखाद्या मुलाला जर बाबा आपण लहानपणी बघितलं असेल ना, 8-9 वर्षाचा असताना, आणि डायरेक्ट जर तरुणपणी त्याला बघितलं तर आपण लगेच बोलतो, अरे लहानपणी तुला बघितलं होतं, 20-25 वर्षानंतर दिसतंय.
20-25 वर्षांनंतरही आपण त्याला ओळखतो. म्हणजे लहानाचा तरुण झाला, देह नाही बदलला. एखाद्याला तरुणपणी जर आपण बघितलं असेल आणि डायरेक्ट वृद्धपणी जर बघितलं ना, तर आपण त्याला बोलतो तारुण्यात तुला बघितलेलं, किती वर्षापूर्वी तुला बघितलेलं बरं का, आज किती वर्षानंतर तुला पाहतोय, ओळखतोय आपण त्याला. अर्थात अवस्था बदलते, देह बदलत नाही. तसं भगवंत जो आहे ना, देव जो आहे ना, तो बदलत नाही, देव एकच आहे. त्याला आपण नावं वेगवेगळी दिल्यात अवताराप्रमाणे. आपल्याला जशी प्रचिती आली तसं आपण त्याच्याकडे पाहतोय. आपल्याला जसं आत्मसाक्षात्कार झाला तसं आपण देवाला भजतोय, पुजतोय, तसं आपण देवाचं नामस्मरण करतोय. पण तो एकच आहे बरं का. घरामध्ये एखाद्या माणसाला त्याची मुलं पप्पा बोलतात, बाबा बोलतात बरं का. आई वडील नाव घेऊन हाक मारतात. भाऊ भाऊ बोलतोय, ताई दादा बोलते, भाचे मामा बोलतात, पुतणे काका बोलतात बरं का. पुतण्यांचा काका आहे, भाच्यांचा मामा आहे, मुलांचा बाबा आहे, ताईचा दादा आहे, भाऊचा भाऊ आहे, त्यांच्या आई वडिलांचा तो मुलगा आहे. नावं जरी प्रत्येकाने वेगवेगळी दिली असतील, नातं जरी प्रत्येकाचं वेगवेगळं असलं तरी माणूस व्यक्ती मात्र एकच आहे ना. पुतण्या काका बोलला म्हणून तो बदलत नाही, भाचा मामा बोलला म्हणून तो बदलत नाही, भाऊ भाऊ बोलला म्हणून तो बदलत नाही. देह तोच आहे, नातं बदललेलं आहे, नाव बदललेलं आहे, हाक मारण्याची पद्धत बदललेली आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण एक विचार करू. एखादा माणूस सकाळी घरोघरी दुधाच्या पिशव्या द्यायचं काम करतो, त्यावेळेला त्याची काय म्हणून वाट बघतात बरं लोक. ज्यांच्याकडे दूध देतोय तो पिशव्या, त्यावेळेला ते काय बोलतात, दूधवाला अजून आला नाही. बरोबर आहे की नाही. तोच माणूस एकदा दूध देऊन झालं की लगेचच त्याच गावामध्ये पेपर द्यायचं काम करतो घरोघरी. मग त्याची काय म्हणून वाट पाहतात बरं लोक, पेपरवाला. पहाटेच्या वेळी जो दूधवाला होता तोच थोड्या वेळामध्ये पेपरवाला झाला. पेपर टाकून झाले की तोच लगेच त्याच नाक्यावर वडापावची गाडी लावतो. आता काय झाला, तू वडापाववाला नाही का, वडापाववाला झाला. संध्याकाळी तोच माणूस एखाद्या सोसायटीमध्ये रक्षणाचं काम करतोय, त्यावेळेला सिक्युरिटी, होमगार्ड नाही का, सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. तो माणूस एकच आहे ना. सकाळी दूधवाला, थोड्या वेळात पेपरवाला, थोड्या वेळात वडापाववाला, संध्याकाळी होमगार्ड, सिक्युरिटी. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ना, त्या पद्धतीने त्याला बघितलं जात आहे. माणूस एकच आहे. भगवंताला अनेक वेळेला या ठिकाणी कार्य करण्यासाठी यावं लागलेलं आहे, अनेक रूपामध्ये यावं लागलेलं आहे. रूप बदललं असेल, अवतार बदलला असेल, अवतार कार्य बदलत नाही ना. अवतार कार्य बदलत नाही. कृतामध्ये त्याचसाठी आले, त्रेतामध्ये त्याचसाठी आले, द्वापारामध्ये त्याचसाठी आले, आणि आज कलीमध्ये सुद्धा त्याचसाठी कार्य करतायत. धर्माची स्थापना, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण. कार्य तेच आहे. धर्माच्या स्थापनेसाठी भगवंताला यावं लागलेलं आहे, कारण एक. दुसरं कारण भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे. तिसरं कारण दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे. आजही तेच आहे. फक्त आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जोपर्यंत आम्ही चांबड्याच्या डोळ्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करतोय ना, आयुष्यभर प्रयत्न केला तरी देव कळणार नाही. जगी पाहता चर्म चक्षीनं लक्ष, ज्ञान चक्षुतून ज्या वेळेला आम्ही प्रयत्न करू ना, त्यावेळेला त्या देवाची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाचा आत्मसाक्षात्कार आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. चांबड्याच्या डोळ्याने मूर्ती पाहू आपण, मूर्ती दिसेल, देव नाही. चांबड्याच्या हाताने मूर्तीला स्पर्श करू, आम्ही मूर्तीची सेवा करू, देवाची नाही बरं का. देवाची सेवा जर घडावी असं वाटत असेल, देवाचं नामस्मरण घडावं असं जर वाटत असेल, त्या देवाला आम्ही पाहावं असं वाटत असेल, तर त्यासाठी अंतर्मुख होऊन बरं का, अंतर्मुख होऊन आम्ही ज्ञानचक्षुने त्याला बघितलं पाहिजे, ज्ञानचक्षुने त्याला अवलोकन केलं पाहिजे, ज्ञानचक्षुने त्याची सेवा केली पाहिजे, त्याचं कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून मग ते ज्ञान प्राप्त आम्हाला व्हावं म्हणून प्रवचन आहे. प्रवचन कशासाठी आहे, ते कळावं म्हणून ना माऊली आहे की नाही. डोळे भगवंताने आम्हाला दिलेत,
पण सांगावं लागतंय तुला हेच पाहायचं आहे, हे नाही पाहायचं. कान भगवंताने आम्हाला दिले, सांगावं लागतंय कानातून काय ऐकायचं आहे. मुख भगवंताने दिलंय, मुखातून काय बोलायचं आहे हे सांगावं लागतंय. आणि हे ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून प्रवचन आहे, कीर्तन आहे, वाङ्मय आहे, पुराण आहेत, शास्त्र आहेत. त्यासाठीच आहे आम्हाला आत्मबोध व्हावा, आम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून. बरं का. आता कलियुगामध्ये उद्धार होण्यासाठी 3 प्रकार सांगितलेले आहेत. बरं का. शिवमहापुराणामध्ये त्याचा ते उल्लेख केलेला आहे. श्रवण, मनन आणि कीर्तन. बरं का. श्रवण, मनन आणि कीर्तन. साधं उदाहरण आहे. आम्हाला एवढं माहिती आहे की आमची चांगली चांगली मुलं बिघडतात. बाप बोलतो पण माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हता, माझा मुलगा मी सांगेन त्याचप्रमाणे राहायचा, वागायचा. ह्या लोकांच्या पोरांच्या जिथून जायला लागला ना, तिथून त्यांचा ऐकून बिघडला. आपण कितीतरी ऐकतोय की नाही, माझा पोरगा तसा नव्हता, लोकांच्या पोरांचा ऐकून बिघडला. आता आपल्या पोरच्यात काय खोडी असतात ते आपल्याला त्यालाच माहिती. पण बोलायची रीत असते, माझा मुलगा तसा नव्हता, लोकांच्या पोरात जाऊन बिघडला. बरं का. तेवढं पण लांब जाऊ द्या. एखादी आई बिचारी बोलते माझा मुलगा तसा नव्हता, लग्नाच्या आधी माझ्या शब्दाच्या पुढे जात नव्हता, पण आता ऐकून बिघडला. कोणाचं? म्हणजे आम्हाला माहिती आहे माणूस ऐकून बिघडतो, बरोबर आहे की नाही. आणि आपण चालू वर्तमान कालामध्ये कितीतरी माऊली अशी उदाहरणं पाहतो, माणूस ऐकून बिघडत होती. एखाद्या माणसाने एखाद्याने सांगितलं ना तुझ्याबद्दल तो माणूस असा असा बोलत होता, ऐकल्या बरोबर बिघडला ना, येऊ दे तर घरी त्याला विचारतोच. आता ऐकून माणूस बिघडतो हे आपल्याला माहिती आहे. संत म्हणतात ऐकूनच माणूस घडतो. ऐकताय ना. ऐकून माणूस बिघडतो की नाही? ऐकूनच माणूस घडतो, फक्त ऐकणारा पाहिजे. श्रवणात किती सामर्थ्य आहे, श्रवणामध्ये किती ताकद आहे. कुठल्याही प्रकारचा दोष असू द्या, कुठल्याही प्रकारचे कर्म असू द्या, कुठल्याही प्रकारची वासना अंतःकरणामध्ये असू द्या, कुठल्याही प्रकारचा विचार तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय ना, सगळ्यात पहिलं भक्ती आहे. 9वी भक्तीतली पहिली भक्ती श्रवण आहे. घराचा पाया आहे तो. भिंती नंतर सगळं काय असेल तुमचं वरती स्लॅब वगैरे त्याच्यावरती काय चढवले असतील त्या वेगळे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सत्य, आत्मनिवेदन. श्रवण हा पाया आहे, ऐकणं हे कर्तव्य आहे. काय झालं माहितीये का, रणांगणामध्ये शस्त्रधारी झाला अर्जुन, आता लढायला सुरुवात करायची आहे. त्याच्या मनात काय आलं काय माहिती, देवाला म्हणतो देवा कमीत कमी ज्यांच्याशी लढायचे त्यांचे तोंडात बघू दे, मला कोणाशी लढायचंय ते समजू दे ना. बरं का. देव म्हणतात दादा जिथे आहेस तिथून सुरुवात करतो, कशाला बाकीच्या भानगडीत पडतो. पुढं काय होणार आहे ते देवाला माहिती आहे. पण काही अर्जुन हट्टी असतात, मला पाहायचंच आहे. पण मी सांगू का, अर्जुनाने केलेला हट्ट हा जगाचा उद्धार करणार आहे. आज गीता आपल्याला मिळाली नसती ना माऊली. गीतेची निर्मिती म्हणजे काय माहितीये का, गुरुचा आणि शिष्याचा संवाद आहे. भक्तासाठी केलेलं मार्गदर्शन आहे देवाने, प्रत्यक्ष देवाने केलेलं मार्गदर्शन आहे तुमच्या आमच्यासाठी. आणि म्हणून मग मध्यावर नेऊन ठेवावं. मग मध्यावर नेऊन ठेवल्यानंतर सगळं काही बघितलं, सगळं काही बघितल्यानंतर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं. बरोबर आहे की नाही. मायेच्या अधीन झाला, मोह निर्माण झाला, ही सगळी माझी आहेत, मी शस्त्र चालू कोणावर. बरंच काय झालं ते, बरंच काय म्हणजे ते जर वाचन आपण केलं ना, अभ्यास जर केला ना, तर एक एक प्रश्न अर्जुनाचा असा आहे की हसू पण येते ना रडू पण येते. काय सगळं सोडून देतो ना, बोलतो उद्यापासून संन्यासी होतो, ते घेतलेलं बरं पडेल, संन्यास घेतलेला बरं पडेल असं म्हटलेला येतो. मग संन्यासी मांडावं लागले. संन्यासी कशाला म्हणतात? अर्जुनाची भाषा आहे ती, भीक मागून जेवेन, भीक मागून खाईन. यांना मारून ती धन मी घेण्यापेक्षा मी भीक मागून खाईन. आणि मग त्या ठिकाणी त्या 18 अध्यायांची निर्मिती झालेली, नुसतीच नाही झालेली काय,
बरं का, एक 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 श्लोक आणि एक 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 उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. आता ठेवलेलं शस्त्र उचलावं, ऐकताय ना, अर्जुनाने ठेवलेलं शस्त्र उचलावं म्हणून तिथे काय श्रीकृष्णांनी अशी विभूती वगैरे घेतली का हातावर? चला आता एकदा फुकली का लगेच पटकन अर्जुन शस्त्र उचले? काय नाही ना, का त्याच्या रथाला काय लिंबू मिरच्या बांधल्या तेवढी पावर त्याच्यात येईल असं काही आहे? नाही ना. अरे चार युगाचा निवड आहे, तुमच्यात जर बदल करून घ्यायचा आहे ना तर श्रवण ही पहिली पायरी आहे. ऐक, जर ऐकून मनुष्य बिघडतोय ना, संत म्हणतात ऐकूनच मनुष्य घडतोय, फक्त ऐकलं पाहिजे. आणि निमित्त मात्र अर्जुन, माऊली त्याची ओळख आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये करून देतात. गाय वासरासाठी दूध देते, बरोबर आहे की नाही? पण ते दूध तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळतंय की नाही? तुमच्या आमची सगळ्यांची भूक भागवतोय की नाही? निमित्त मात्र अर्जुन आहे. आत्मबोध आत्मसाक्षात्कार तुम्हाला आम्हाला करून द्यायचं आहे, बरं का? मार्गदर्शन तुम्हा आम्हाला करून द्यायचंय, तिथे निमित्त मात्र अर्जुन आहे. आणि म्हणून श्रवण महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं आहे. बरं, मग श्रवण करताना अवस्था कशी पाहिजे? तर बघा, मला येतंय, मला कळतंय, मी ज्ञानी आहे, मला खूप कळतंय, ही भूमिका जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल तर कितीही वेळ जर आम्ही बसलो, कितीही वेळ, तरी सुद्धा आम्हाला श्रवण होणार नाही. कितीही वेळ बसू द्या. ज्याचं अंतःकरण भरलेलं आहे, बरं का, वेगवेगळ्या विचाराने, अहंकाराने, अभिमानाने, गर्वेने, ताठाने ज्याचा अंतःकरण भरलेला आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये दुसरं काही ठेवता येईल का? त्याच्या मनामध्ये दुसरं काही बसवता येईल का? आम्हाला जर देवाचं श्रवण करायचंय, आम्हाला जर ग्रंथ श्रवण करायचंय, आम्हाला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्याच्या आधी आमच्या अंतरीचा अज्ञान आम्ही काढला पाहिजे. तुरडाळ ज्या डब्यात आहे त्या डब्यात जर आम्हाला साखर ठेवायची तर पहिले तुरडाळ खाली केली पाहिजे ना. काय ज्या वेळेला ते साधू मधुकरी मागायला जायचे, त्यावेळेला त्या महिलेचा एकच प्रश्न असायचा, माधुकरी देता देता, माऊली मी प्रवचन श्रवण करते, मी कीर्तन श्रवण करते, मी निरूपण श्रवण करते, जिथे काही असेल आध्यात्मिक क्षेत्रातलं जे वाङ्मय मला श्रवण करता येईल ते मी करते, संतांचं चरित्र जे श्रवण होईल ते मी श्रवण करते, पण माझ्या अंतःकरणामध्ये काहीच राहत नाही. जोपर्यंत त्या जागेवर आहे तोपर्यंत सगळं आठवतंय. एकदा ती जागा सोडली की कितीही आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही. एकदा ऐकून घेतलं, दोनदा ऐकून घेतलं, 3-4 वेळा त्या माऊलीने तोच प्रश्न केला. 5व्या वेळा त्या ठिकाणी जाताना माधुकरी ज्या कमंडलू मध्ये घ्यायचे तो कमंडलू बाजूच्या गटारामध्ये बुडवला, पाणी घेतलं, त्या बाईच्या पुढे गेले आणि ओम भवती भिक्षांदेही आवाज दिला. ती बाई माधुकरी मागायला आली, माधुकरी द्यायला आली. आल्यानंतर पाहते तर गटाराचं पाणी त्या कमंडलू मध्ये भरलेलं आहे आणि पटकन काय झाली, ती दचकली. ती माधुकरी देता देता ती भिक्षा वाढता वाढता दचकली. महाराज म्हणजे काय झालं का? अहो ते गटाराचं पाणी आहे, घाण पाणी आहे, त्या पाण्यात मी भिक्षा कशी वाढू? त्या पाण्यात वाढलेली भिक्षा तुमच्या कामी येईल का? महाराज म्हणतात मलाही ताई तेच तुला सांगायचं. आमच्या अंतःकरणात जर गटाराचं पाणी असेल, मनामध्ये जर गटाराचं पाणी असेल, गटार गंगा जर वाहत असेल, त्या ठिकाणी नको ते विचार असतील, नको ते किलमिशाने जर आमचं अंतःकरण मन जर भरलेलं असेल, तर सांगा ना हे विचार त्याच्यात बसतील का? जे आम्ही श्रवण करतोय ते श्रवण आम्हाला होईल का? म्हणून सर्वप्रथम श्रवण करताना मला काहीही येत नाही, ऐका, पूर्णपणे नम्रतेने अहंकाराचा त्याग करून बसायचंय. भगवंता हे मार्गदर्शन फक्त माझ्यासाठी आहे, हे फक्त माझ्यासाठी आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही श्रवण करतोय ना, तेव्हा वक्त्यामध्ये जो बदल दिसत नाही तो श्रोत्यात बदल दिसतो. ऐकताय ना? अशा वेळी अशा प्रकारे जेव्हा आम्ही श्रवण करतोय ना, आणि वक्त्यात कदाचित अहंकार निर्माण होईल, अभिमान निर्माण होईल, पण नम्रतेने जर आम्ही श्रवण करत असू ना, सगळ्या वाईट विचारांचा त्याग करून,
श्रवण केल्यानंतर परिवर्तन दिसेल आपल्याला, आत्मसाक्षात्कार होईल, आत्मबोध होईल. आपला विचार असा आहे, आपला विषय असा आहे की ऐकून मनुष्य बिघडतोय, तसा ऐकूनच मनुष्य घडतोय. कर्मामध्ये बदल करण्यासाठी या कलियुगामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत: श्रवण, मनन, कीर्तन. शिवमहापुराणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, बरं का. आता श्रवण करताना आम्ही कसं करावं? अहंकाराचा त्याग करावा, नम्रतेने बसावं. दुसरं, आम्हाला जर काही ठेवायचं अंतःकरणामध्ये तर मन मोकळं असावं, मन रिकाम असावं, अंतःकरण आमचं रित असावं, रिकाम असावं. रिकाम असल्याशिवाय त्याच्यात ठेवता येणार नाही, बरं का. श्रवण करताना आम्ही एक आत्मबोध घेतला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही आमची गुरं माळ रानावर चरायला नेतोय, त्यावेळेला त्या गुरांना माहिती आमचं पोट खूप मोठं आहे. मालक आम्हाला 1.5 ते 2 तास जास्तीत जास्त माळ रानावर ठेवणार आहे. 1.5-2 तासात जे काही घेता येईल तेवढं घेतलं पाहिजे. एवढं मोठं पोट आहे की 1.5-2 तासात भरण्यासारखं नाही आहे. पण मग ती गुरं काय करतात माहितीये का? त्या ठिकाणी घे 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 चारा घे 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 करतायत आणि घरी आल्यानंतर निवांत रवंत करत असतात, निवांत रवंत करत असतात. आम्ही श्रवण करताना असं करायचं आहे, देवभान विसरून आम्ही त्या प्रवचनाशी, त्या कीर्तनाशी, जे काय असेल संत चरित्र, त्याच्याशी एकरूप झालो पाहिजे. बाकी मला काही माहित नाही, देवभान विसरलो पाहिजे. आणि ती अवस्था आम्हाला बसल्या जागेवर प्राप्त होऊ शकते. ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून जगद्गुरु तुकोबा भांडाऱ्याच्या डोंगरात जात होते, भामचंद्रामध्ये जात होते, बोराड्यामध्ये जात होते. त्याला कारण तेच, बरं का. आज ह्या युगामध्ये आम्हाला ही साधना करण्यासाठी भगवंताने एवढंच सामर्थ्य दिलेलं आहे की भगवंत म्हणतात, तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा, तुम्ही बसल्या जागी ती अवस्था प्राप्त करून घ्या. बसल्या जागी एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. आणि म्हणून एकदा श्रवण झालं ना की दुसरी स्टेप आहे मनन. काय ऐकलंय ते आठवावं आणि त्याप्रमाणे चालण्या वागण्याचा प्रयत्न करावा. सारतेची जाणून घ्यावे, असार ते जाणून तेगावे, हे श्रवण भक्तीचं लक्षण आहे, बरं का. काय आहे माझ्या हिताचं ते मी ऐकलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे. ऐकताना आम्ही आमच्या बुद्धीचाही वापर केला पाहिजे, कारण भगवंतांनी माणसाला बुद्धी दिली हे विसरू नका, बरं का. आणि सार जे आहे ते घेतलं पाहिजे. आमच्या हिताचं जे आहे, आमचा उद्धार करणारे जे आहे, आम्हाला मुक्त करणारे जे आहे, या संसाररूपी भवसागरामध्ये तारण्यासाठी जे ज्ञान आम्हाला अभिप्रेत आहे, जे मार्गदर्शन आम्हाला अभिप्रेत आहे, ते आम्ही घेतलं पाहिजे. असार जे आहे ना ते जाणून त्यागलं पाहिजे. माऊली, आपण घरामध्ये ते काही पाखडायचं असेल तर काय घेतो, त्या काय म्हणतात त्याला, टोपला, सूप ना, सूप म्हणतात ना. त्या सूपाचं काम काय माहितीये का? चांगलं आहे ते आपल्याकडे घ्यायचं आणि वाईट आहे त्याचा त्याग करायचा, ते पुढे पुढे सरकवून द्यायचं. कमीत कमी पाखडता पाखडता तेवढा जरी बोध घेतला तरी आमचं आयुष्य सुंदर होऊन जाईल. घराघरातली भांडणं थांबतील, सासू सुनाची भांडणं थांबतील, मुलाबालांची भांडणं थांबतील, भावा भावांची भांडणं थांबतील. तेवढं जरी आम्ही पाखडून घेतलं तरी काय, भांडणं व्हायला कारणीभूत आपल्या घरातले सगळे असतात असं नाही काही, बरं का. काही काहीच्या डोक्यामध्ये कोणी भरवलं बरं? आधी आनंदी होती ना की बाबा, बरोबर आहे की नाही. श्रीराम प्रभूंना ज्या वेळेला राज्याभिषेक सांगितलं त्यावेळेला आनंदी होती ती. असा उल्लेख आहे, कौशल्यापेक्षा जास्त आनंद कैकेयीला झाला होता, बरोबर आहे की नाही. असा उल्लेख आहे त्या ठिकाणी, कौशल्यापेक्षा जास्त आनंद कैकेयीला झाला होता. मग मध्ये झालं काय बरं? ती मंथरा काय त्याच वेळेला होती का? आता बरं आहे ना बाबा. उलट त्यावेळेला एकच होती, पण आता गल्ली गल्लीमध्ये, गावा गावामध्ये अनेक आहेत.
मागे कुठला एक ग्रंथ मी वाचला ना, त्याच्यामध्ये तिला उपमा दिलेली आहे. कसली माहिती आहे का? आपण फाट्यानं जातो बघा माई माऊली, आणि फाट्यानं गेल्यानंतर त्या चिंचेसारख्या अशा काहीतरी लोंबलेल्या असतात नाही का, काय बोलतात त्याला? हा, कुईलू. बघितल्याबरोबर किती आवडीत मिठी मारतो ना तिला आपण, बऱ्याच दिवसांनी भेटलीस तू. कुईलू नुसती बघितली तरी पण आपण घाबरतो, नको बाई त्या फाट्याला हात नाही लावावा, दुसरी फाट्या राहून जातील मग. बरोबर आहे ना? कोयली लागली का माणूस येडावतो. मग कैकेयीची अवस्था काय झाली होती? कोयली लागली का मनुष्य वेडा होतो, तशी कैकेयी झाली होती मंथराचा स्पर्श झाल्यानंतर. आपलं म्हणणं काय माहितीये? सारते घ्या, असारते जाणून त्यागा. अशा मंथरा कितीतरी आहेत तुमच्या घरामध्ये, कली लावणाऱ्या, आग लावणाऱ्या, बरे का दादा? असे कितीतरी आहेत, बरेच. काय शकुनी का काय बोलतात त्याला? काय बाबा, बरोबर आहे की नाही? तुमचं चांगला चाललेला संसार किती जणांना चांगला वाटतोय बरं? अजून चांगला व्हावा म्हणून किती जण प्रयत्न करतात बरं? त्याच्यामध्ये काड्या लावणारे, त्याच्यामध्ये वाईट विचार पेरणारे बरेच असतात. श्रवण कशाला म्हणतात? तिथे सुद्धा आपल्याला ती जाणीव झाली पाहिजे, मी काय घ्यायचं आणि काय घेऊ नये, यासाठी हे श्रवण आहे. बरं का? श्रवणामध्ये किती ताकद आहे, किती पॉवर आहे. कुठलीही वासना असू द्या, कुठलीही व्यसन असू द्या, कुठलंही व्यसन असू द्या, कुठल्याही प्रकारचे वाईट विचार तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, त्या विचारापासून, त्या वासनेपासून, त्या वाईट व्यसनापासून मुक्त होण्याचं सामर्थ्य, मुक्त करण्याचं सामर्थ्य श्रवणामध्ये आहे. बरं का? आम्ही चारी युगाचा जर निवाडा घेतला तर चारी युगामध्ये अनेक ऋषीमुनी भ्रष्ट झाले. आपण वाचतो ना माऊली, अनेक देव भ्रष्ट झाले, देवांचा राजा सुद्धा भ्रष्ट झाला. आता तर आमच्या डोळ्यासमोर असे किती कचऱ्यासारखे दिसतात भ्रष्ट झालेले कित्येक. माणसाच्या कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, वाचा, आपलं कान, नाक, त्वचा, डोळा, जिभ. कर्मेंद्रिय आहेत, वाचा, पाणी, पाद, शिष्ण, गुद. विषय पंचे काय? शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अनेक तत्व, अनेक इंद्रिय कर्म करणारी आहेत. कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारी इंद्रिय तत्व अनेक आहेत, कर्म करून घेणारे पण अनेक आहेत. कधी कधी माणसाच्या मनात नसताना एखादी गोष्ट होऊन जाते आणि मग पश्चाताप करतो. अर्थात त्याच्या मनात नव्हतं ना, म्हणजे त्याच्याकडून करून घेतलंय कोणीतरी. ते टिपता आलं पाहिजे, ते वेचता आलं पाहिजे. कोण आहे? काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा ही कर्म करून घेणारी मंडळी आहे. चारी युगाचा जर आम्ही निवाडा घेतला ना, चारी युगाचा, तर माणसाला बर्बाद करणारे मुख्य तीनच हिरो आहेत: काम, क्रोध आणि लोभ. काय? ऋषी मुनींना, देवादिकांना, देवाच्या राजाला बर्बाद करणारे हे तीन हिरो आहेत: काम, क्रोध आणि लोभ. माणूस एकदा कामाच्या अधीन झाला की त्याला आपल्या घरी असलेली लक्ष्मी सारखी बाई पण आठवत नाही, गोजीरवाणी मुलंही आठवत नाही, आपलं चांगल्या प्रकारे चाललेला संसार आठवत नाही, चांगल्या प्रकारे आपला असलेला घर तेही आठवत नाही. तो फक्त एखाद्या भुंग्याप्रमाणे, एखाद्या फुलामध्ये ज्याप्रमाणे तो भुंगा गुंतून राहतोय, त्याला कळतंय ना संध्याकाळ झालेले, पाकड्या मिटतील, आता मी इथे गुंतलो जाईन, पण तरी सुद्धा तो मान्य करतो, गुंतलो तरी चालेल पण सोडणार नाही. काय? देवांचा राजा इंद्र जर भ्रष्ट होऊ शकतो, त्याला जर भग पडू शकतात, तर आमची काय परिस्थिती आहे पुढे? आमची काय गती आहे तिथे? कामाचा अतिरेक झाल्यानंतर अत्याचार घडतो, क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर हिंसाचार घडतो, आणि लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार घडतो. माऊली, आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी वेळा, कितीतरी जणांकडून ऐकतोय, काय माहितीये का? शेजाऱ्याची भांडणं झाली वहीवरून, कंपाऊंड वरून,
भांडण होता होता वादविवाद वितंडवाद झाला, त्याच वहीचा फाटा काढला त्यांनी, टाकला जो टाकला उन्हाच्या भरामध्ये. त्याला माहिती नव्हतं की पुढे असं घडेल, त्याला अपेक्षाही नव्हती की असं घडावं, आणि त्याच्या मनातही नव्हतं की मी याच्याचसाठी हा फाटा मारतोय. ऐका ना, जो फाटा वरमी लागला ना, त्या ठिकाणी बरं वाईट काही व्हायचं ते झालं. पण जेव्हा हा माणूस शिक्षा भोगायला गेला, तिकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बसल्यानंतर विचार करतोय माऊली. काय विचार करतोय माहितीये? फक्त 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो ना, किती 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो ना, तर आज मी माझ्या मुला बालांसहित घरात पंचपक्वान्न आनंदाने खात असतो. त्या 2 मिनिटांसाठी हे प्रवचन आहे. काही समजतंय का? त्या 2 मिनिटांसाठी हे प्रवचन आहे. आम्हाला काही बोलतात, तुमच्यात ताकद नाही, तुम्ही त्यांना पाहिजे तसा प्रतिकार करत नाही. दादा ठीक आहे ना, नाही ना तेवढी ताकद आमच्या. नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे. तुमच्याकडे असलेली विद्या सुद्धा तेव्हाच शोभून दिसते, विद्या विनयेने शोभते. आपल्याकडचं असलेलं ज्ञान आहे तेव्हाच शोभतंय, जर आमच्याकडे नम्रता असेल तर. नम्र झाले भूता तेणे कोंडिले अनंत. लोभाचे अधीन झाला ना, त्याला लाखभर पगार असू दे ना बाबा, तो एखाद्या गोर गरीब शेतकऱ्याच्या 500 रुपयासाठी त्याला 10 बेड्या मारायला लावेल. जोपर्यंत ते 500 देत नाही तोपर्यंत पेपर देणार नाही. अमुक सही राहिले, तमुक सही राहिले, ह्या राहिलाय त्या राहिलाय. आता त्याला काय माहित नसतं त्या बिचाऱ्या गरीब माणसाला, नाही का? तो मारतो फेऱ्या, त्याला एखादा भेटतो. तुम्ही काय दिलं का त्याला? होतो ना, द्यायचं असतंय का? टॅबला करून 500 दे, लगेच पेपर भेटल. 10 फेऱ्या मारलेल्या माणूस जेव्हा 11व्या फेरीला टॅबला करून 500 देतो, तेव्हा त्याला पेपर भेटतो. तेव्हा मग त्याला विचार येतो त्याच्या मनामध्ये की पहिल्याच फेरीला जर हे 500 दिलं असतं तर पहिल्याच फेरीला. पण हा हरामखोर विचार करत नाही की त्या शेतकऱ्याला, त्या गोर गरीबाला 10 फेऱ्या मारायला किती त्रास झाला असेल, किती मनस्ताप झाला असेल, किती खर्च झाला असेल, याच्या 500 रुपयांसाठी त्याचं किती नुकसान केलं असेल त्याने. काय लोभ म्हणतात त्याला. सुखाने जगू देत नाही तो, सुखाने राहू देत नाही तो. आणि म्हणून या सगळ्या विचारांपासून जर आपल्याला बाजूला व्हायचंय, मुक्त व्हायचंय, तर पहिली भक्ती आहे नवेदा भक्तीची पायरी पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. श्रवण उत्तम असेल, मनन, मी काय ऐकलं त्या पद्धतीने जगता वागता आलं पाहिजे. ऐका, रावण हा विषय काय प्रवचनातून सांगण्यासारखा विषय आहे का? कंस हा विषय काय प्रवचनातून कीर्तनातून सांगण्यासारखा विषय आहे? पण तरी सुद्धा सांगावा लागतो, तरी सुद्धा रावण दाखवावा लागतो, कंस दाखवावा लागतो. रावण का दाखवावा लागतो? रावण ऐकता ऐकता त्याच्यापैकी आमच्याकडे काही आहे का हे शोधावं, असेल तर त्याचा त्याग करावा. कंस ऐकता ऐकता त्या कंसापैकी आमच्याकडे काही आहे का हे शोधावं, आणि शोधून त्याचा त्याग करावा. त्याग करावा. तुम्हाला त्रासदायक असलेल्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात ठेवत नाहीत, काय चांगली इस्त्री बाहेर रस्त्यावर पडलेली बघितल्यानंतर मी म्हटलो, दादा हो चांगली इस्त्री दिसते, रस्त्यावर फेकून दिले. बघवत पण नाही बोलतो तिच्याकडे, मला तिची आठवण पण करून देऊ नका. भंगारवाला असता तर भंगारमध्ये तिला दिली असती, त्याची वाट पाहत होतो पण आला नाही म्हणून रस्त्यावर फेकून दिले. काव असा झटका दिला तिने मला, अशी करंट दिली, नशीब सोडला. काय समजतंय का? विंचू जर तुमच्या घरात आला तर तुम्ही किती प्रेमाने त्याच्यावरून हात फिरवाल बरं, किती प्रेमाने त्याला खिशात ठेवाल. नाही मस्त आहे, चांगला आहे, दिसायला एकदम कलर वगैरे चांगला आहे, रंग चांगला आहे. अहो डोळ्यात दिसल्याबरोबर पहिले बोलतो, पोराव काळी आणा नाही तर काहीतरी आणा, बरं का? कारण त्याला माहिती आहे कोणाच्या जर चावला तर त्याला वेदना होतील, त्याचा विष चढेल, कदाचित प्राणाला मुकावं लागेल. साप आला तर ठेवू आपण आपल्या घरात, पाळून ठेवू व्यवस्थित, सगळं जाऊ द्या. ह्या पेनची शाई जर लिकेज झाली आणि तिच्याने जर माझा खिसा खराब झाला, मला दिसल्यानंतर किती वेळ मी त्या पेनाला जवळ ठेवावं? जेव्हा दिसेल ना तेव्हाच त्याला जसा असेल तसा फेकीन, नुसतं फेकणार नाही, रागात फेकीन का त्याने माझा शर्ट खराब केला. तुमचे कपडे खराब करणाऱ्या वस्तू जर तुम्ही तुमच्या घरात ठेवत नाहीत,
तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्रास देणाऱ्या काही वस्तू काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात ठेवत नाहीत तर तुमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार का पाळताय, का जवळ ठेवताय, का मनात ठेवताय? जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही का जवळ ठेवावे? आमचं घर उद्ध्वस्त करणारे, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे, आमचं जीवन बर्बाद करणारे, आमची मुलं बाळ रस्त्यावर आणणारे विचार आम्ही का जवळ ठेवावे? एवढंही माणसाला कळू नये. आपली सुरुवात होती प्रवचन त्याच्यासाठी आहे. टाइमपास साठी जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 अभंगाची गाथा नाही दिली दादा, मनोरंजनासाठी नाही दिली. आम्हाला कसं जगायचं वागायचं हे कळावं म्हणून दिलेली आहे, जगता वागता यावं म्हणून. 18 अध्याय ज्ञानेश्वरी आम्हाला मौलींनी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव सारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. आमच्या जीवनाचं मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका, हरिपाठ. निवांत बसा, एकच अभंग 15 वेळा वाचा, एकच अभंग, एक एक शब्द परत परत वाचा. एवढं सामर्थ्य आहे. एक अभंग तुमचं आयुष्य बदलू शकतो, घडवू शकतो. एकच अभंग, एवढं सामर्थ्य त्या हरिपाठामध्ये मौन. निवांत बसून आत्मबोध होईल अशा पद्धतीने निवांत शांत पद्धतीने वाचा. एक एक शब्द. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती 4ही साधी येल्या. एवढ्याच चरणामध्ये जे सामर्थ्य आहे. देव काय, देवाचं द्वार काय, उभा क्षण म्हणजे काय, तेणे म्हणजे कोणी, 4ही मुक्ती कोणत्या, साधी येल्या म्हणजे कशा. आत्मबोध होईल दादा. मॅन्युअल गाईड का म्हणतो माहितीये का? एखादी वस्तू आमच्या घरी आणल्यानंतर तिला कशी वापरायची जर आम्हाला माहिती नसेल ना, तर आम्ही पहिले पुस्तक शोधतो तिच्या बरोबर आलेलं, त्याला मॅन्युअल गाईड म्हणतात, माहिती पुस्तिका. त्या पुस्तकात ज्या पद्धतीने दिलं असेल त्या पद्धतीने आम्ही ती वस्तू हाताळतो. जो त्या पद्धतीने वस्तू हाताळतो तो यशस्वी होतो. तसं आम्ही आमचं जीवन कसं जगावं, कसं वागावं, आमच्या आयुष्याची माहिती पुस्तिका जर कुठली असेल, 5 रुपयाला मिळते हो, 10 रुपयाला मिळते. पण एवढे अभागी आम्ही, अजून कितीतरी घर असे असतील की त्यांच्या घरात अजून हरिपाठाचा ग्रंथ नाहीये. तो छोटा काय 18-18, 20-20 वर्षाची मुलं आमच्या घरात आहेत, 30-30, 35-35 वर्षाचे तरुण आमच्या घरात आहेत. विचारा, कधीतरी हरिपाठ हाताला लागले का तुमच्या? कधीतरी ज्ञानेश्वरी मांडीवर घेऊन वाचले का दादा? कधीतरी गाथा तुमच्या हाताला लागले? आणि याला कारणीभूत आम्ही आहोत. आमचे तरुण बर्बाद झालेले पाहतोय आज डोळ्यातून. का बर्बाद होतात? जिकडे पाहिजे तिकडे नाही, नको तिकडे आमचे तरुण. म्हणून संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. काय प्रवचनाची गरज कोणाला आहे बरं? तरुणांना का वृद्धांना? अधिक करून गरज कोणाला आहे? तरुणांना. कीर्तनाची गरज की कोणाला आहे? तरुणांना का वृद्धांना? तरुणांना. संतांच्या वाङ्मयाची अभ्यासाची गरज कोणाला आहे? शिवचरित्र अभ्यासाची गरज कोणाला आहे? विशेष करून तरुणांना, कमी करून वृद्धांना. वृद्धांना पाहिजेच, पण विशेष करून तरुणांना. आमचं गाव सुधरावं असं प्रत्येकाला वाटतंय. पहिले घरातली मुलं बघा आमच्या. देशाचा तर विचार नंतरच आला, तो लई लांबचा आला, खूप लांबचा आला बरं का. प्रवचनामध्ये तरुण का पाहिजेत? कीर्तनामध्ये तरुण का पाहिजेत? आज श्रवण झालं तर आत्मबोध होईल ना. अरे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती, या जगाचा राजा, या जगाचा आज आपण म्हणतोय की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचे, श्रवण करायचे, ऐकायचे. ऐकूनच माणसामध्ये बदल होतो दादा. म्हणून खऱ्या अर्थानं आज आमच्या तरुणांना गरज आहे प्रवचनाची, कीर्तनाची, श्रवणाची गरज आहे. आणि एकदा काय ते आम्हाला श्रवण झालं की मग आमच्यामध्ये बदल घडावा असं वाटत असेल तर मनन केलं पाहिजे. काय ऐकलं त्या पद्धतीने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. आता मला सांगा, पळसोलीला सप्ताह आहे,
बरं का. आता मी काही लांब जात नाही, काकडपाडा पलसुलीच घेऊ. कशाला काकडपाडा पलसुली, माझा गाव घेतो ना. मडला सप्ताह आहे बरं का, आणि तिथे कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. कीर्तन श्रवण करून आल्यानंतर समृद्धीच्या आधीचा काळ आहे बरं का. शेत वलतून रस्ता आहे. कीर्तन ऐकणाऱ्या माणसांनी कीर्तन ऐकून आल्यानंतर जर शेतात असलेली कलिंगड जर चोरून आणली तर किती कीर्तन ऐकून पुण्याचं काम केलं सांगा बरं. येता येता जर 10-12 टाप लोकांचे ते हरभऱ्याचं जर उपटून आणलं, आणि या काही पुराणातल्या गोष्टी नाही, या काही पूर्वीच्या ना पुराणातल्या गोष्टी आहेत का. येता येता जर लोकांच्या वालाच्या शेंगा जर वर पडल्या, तुरीच्या शेंगा जर वर पडल्या, तर सांगा कीर्तन ऐकून आम्ही किती बदल करून घेतला सांगा. मला सांगा माऊली, प्रवचन श्रवणाला गेलेल्या माणसांनी किंवा बायांनी, कीर्तन श्रवणाला गेलेल्या महिलांनी किंवा पुरुषांनी, ते श्रवण झाल्यानंतर जो वेळ मिळतो येता जाता, काय चर्चा केली पाहिजे. श्रवण जे केले त्याच्यावर मनन केलं पाहिजे. देवाणघेवाण केली तर परत रिपीट होईल, त्याला रिव्हिजन म्हणतात. आणि रिव्हिजन जर झालं ना तर तुम्हाला जेव्हा त्या गोष्टीची गरज लागेल ना, त्या ज्ञानाची, ते ज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय आम्ही ऐकायला जातो, आम्ही श्रवणाला जातोय. एकदा काय 10-12 महिला गोळकात जर येत असतील ना तर त्यांची चर्चा बघा, ऐका ना. गावात जर त्या टायमाला काही झाला असेल तर उगम तिथून होतो चर्चेचा, बाबा खरं की खोटं आहे. मग जो काही 2-2.5 तास आम्ही श्रवण केला असेल, 1 तास काही श्रवण केला असेल, त्याच्यात किती बरं बदल झाला आमच्यामध्ये, लक्षात लगेच तिथल्या तिथंच. आणि म्हणून परिवर्तन दिसत नाही. जगद्गुरु तुकोबांना अपेक्षित असलेले परिवर्तन का दिसत नाही, माऊली ज्ञानोबांना अपेक्षित असलेलं परिवर्तन का दिसत नाही, त्याला कारण आम्ही आहोत. प्रवचन झालं कुठं नाही झालं का मागच्या बाजूला जायचं, तंबाखू तोलाची, माऊली अशी बोलते. अरे काय अवस्था आहे. एका मुलाला जगद्गुरु तुकोबांकडे नेलं, आणि नेल्यानंतर तिथे सांगितलं जगद्गुरु तुकोबांना की तुकोबा, आमचा मुलगा खूप गुळ खातो, खूप सवय त्याला गुळ खायची, काही केला सुटत नाही, काही केला सोडत नाही. भरपूर प्रयत्न केले, कुठं कुठं नेला. आता कुठं कुठं नेला ते काय सांगायला पाहिजे आपल्याला, नाही का बाबा. आपले कुठून कुठून प्रयत्न चालू होतात, उपचार. आमच्या आयुष्यात जर काही दुःख आलं ना तर आम्ही स्वतःला शोधत नाही, दोष कोणाला देतो. आणि जिथे जातो ते पण बोलतात ना शेजाऱ्यांकडूनच. कधी सांगितलंय का तुमचे शेजारी चांगले आहेत. लावालावीची कामं बरीचशी केली जातात. देवाच्या नावात चोरांचा बाजार. चोर हे चोर, त्यांना जगद्गुरु तुकोबांनी काय म्हटलंय माहितीये, वाचा मग कळेल तुम्हाला काय म्हटलंय ते. हे लावालावीची जे कामं करतात ना, भांडण लावायची जे कामं करतात ना, हे धंदा संतांनी नाही केलं. झालेला वाद मिटवायचं काम संतांनी केलंय. समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम संतांनी केलंय. अज्ञान नष्ट करण्याचं काम संतांनी केलंय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांकडे आणल्यानंतर त्या महिलांनी, त्या माणसांनी सांगितलं असं असं आहे, त्याला खूप गुळ खायची आवड आहे, असं आहे तसं आहे. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं ठीक आहे. त्याला सांगितलं बाळा, अरे गुळ खाऊ नको दादा, गुळ अति गुळ खाणं वाईट आहे बरं का, चुकीचं येते. एवढं सांगितलं आणि सांगितलं जगद्गुरु तुकोबांनी की घेऊन जा याला. त्यावेळेला ती सगळी मंडळी बघत बसली का मोठ्या अपेक्षेने आम्ही आलो होतो, काहीतरी काढाल असा, ते असं काहीतरी हे कर, काय काय करतात ते बरंच नाही का. आणि मग त्याच्या डोक्यावर एक थाप मारल का, इकडं तिकडे 1-2 काय काय असेल त्यानं मग सांगाल तुम्ही काय. हे तर आम्ही पण घरी सांगितलंय, मामासने सांगितलं, काकाने सांगितलं, मावशासने सांगितलं, सगळे असंच सांगितलं बाळा गुळ खाणं वाईट आहे. गेले ठीक आहे, चला हरकत नाही. काय सांगितलं जगद्गुरु तुकोबांनी, 15 दिवसानंतर याला परत घेऊन या. गेले ते 10 दिवसात त्या पोराने गुळ सोडला बाबा. पण 11व्या दिवसापासून ती लोक विचार करायला लागली की ह्या मावशी पण सांगला होता, काकाने पण सांगितलं होता, मामाने पण सांगितलं होता, दादाने पण सांगितलं होता, आप्पाने पण सांगितलं होता, नानाने पण सांगितलं होता, अजून कोणी कोणी सांगितलं होतं, मग का गुळ सोडला नाही. विचार करायला लागले ते. पण आपल्याला 15 दिवसात बोलवले, 4 दिवस फक्त विचार करायचे येतात आपल्याला. 15व्या दिवशी याचं उत्तर मिळणार आहे. आणि 15व्या दिवशी त्या मुलाला जगद्गुरु तुकोबांकडे घेऊन आले, बसवलं.
तुकोबांनी पहिलं त्याला नमस्कार केला, रामकृष्ण हरी. काही फरक बदल झाला ना पूर्ण. आता ती मंडळी विचारायला लागली की तुकोबा, अहो जे तुम्ही सांगितलं तेच आम्ही सांगितलं होतं, अनेकांनी अनेक नातेवाईकांनी सांगितलं होतं, पण का बदल झाला नाही बरं? तुम्ही सांगितल्यानंतर का बदल झाला? तुकोबा बोलले, ज्या दिवशी तुम्ही इथे आले, येऊन गेलात ना, त्या दिवसापासून मी गुळ खायचं सोडलं. समजते? मामा सांगायचा बाबा दादा पिऊ नको म्हणून, पण ठोकून सांगायचा ना तो. बाच्याला शिकवत ना, तो शिकवत नव्हता का? बदल का होत नव्हता त्याला कारण हेच आहे, आजही आपल्यामध्ये बदल होत नसेल तर आपण आदर्श इतरांचा घेतो. आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या, आमचा नका. जगद्गुरु तुकोबांकडे बघा, माऊली ज्ञानोबांकडे बघा, शांतिमत ब्रह्मनाथ महाराजांकडे बघा. आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार. आपण पाहतोय कोणाकडे? आपण आदर्श कोणाचा घेतोय? संतांचा आदर्श घ्या, आपल्या जीवनाची वाटचाल करा. बदल झाल्याशिवाय राहणार नाही. 100% बदल होणार, 100% बदल होणार. आणि म्हणून श्रवण मनन, येता जाता मनन केलं पाहिजे. राहिलेल्या वेळामध्ये मनन केलं पाहिजे. जी वेळ आम्हाला घरामध्ये मोकळी मिळते त्यावेळेला मनन केलं पाहिजे. आणि कीर्तन कशाला म्हणतात? केवळ त्या गादीवर उभा राहून उपदेश करणं म्हणजे कीर्तन नाही, तर जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत त्याला कीर्तन म्हणतात. तेव्हा तुमच्या वैखरीला सामर्थ्य येत आहे. जेव्हा तुम्ही जसे वागताय तसे बोलताय ना, तेव्हा वैखरीला ऑटोमॅटिक सामर्थ्य येत आहे. आणि सांगू का, जर अंतःकरण स्वच्छ असेल ना, मन स्वच्छ असेल ना, तर तुम्हाला अधिक अभ्यास करायची गरजही नाही. फक्त देवाला हात जोडा, देवाला सांगा, देवा हे भगवंता, अरे द्रौपदीला वस्त्र पुरवली ना, मग आता ह्या द्रौपदीची लाज तुझ्याच हातात आहे ना देवा. अहो एक एक बोध असा येतोय ना, एक एक विचार अशा प्रकारे येतोय ना, त्याच्यावर प्रवचन झाल्यानंतर आपण विचार करतोय की अरे माझ्या मनातही हा नव्हता, चिंतनात पण नव्हता. एक सुख, वेगळ्या प्रकारचं सुख देऊन जातोय, ते वेगळ्या प्रकारचं सुख देऊन जातोय. फक्त त्यासाठी आम्ही ज्याप्रमाणे घरातला कचरा मेहनतीने काढतोय की नाही, आम्हाला माहिती आहे आमच्या घरात कचरा नको आहे. का बरं? घरात कचरा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचं अवदेशीचं प्रतीक आहे ते. बरोबर आहे की नाही? आम्ही घरात का कचरा ठेवत नाही, तर आम्हाला माहिती आहे लक्ष्मीचं आगमन झालं पाहिजे, लक्ष्मी आली पाहिजे. बोलतात पण कशी हो तुझ्या घरात लक्ष्मी येईल? बरं का, घरात कचरा नको. घरातला कचरा जेवढा आम्ही तळमळीने काढतो, तेवढा आमच्या मनातलाही कचरा आम्हाला काढता आला पाहिजे, तेवढा आमच्या अंतःकरणातलाही कचरा आम्हाला काढता आला पाहिजे. आणि तो जर काढला तर निश्चित परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विषय काय माहिती आहे का? जर देवाचं कार्य आपल्याला करायचं आहे तर ह्या 3 क्रिया आहेत उद्धार करून घेण्याच्या: श्रवण, मनन आणि कीर्तन. एकदा काय आम्ही जसं वागतोय तसं बोलायला लागलो ना, की आपोआप काय होतंय, वैखरीला सामर्थ्य येत आहे. तो स्वभाव आहे, जे बोलत ते कीर्तन. एखादा माणसाची आत्मस्थिती गेली बाबा, त्याच्यावर खूप मोठा दुःखाचा प्रसंग आलेला आहे बरं का. कर्जामध्ये व्यापलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी काही झाल्यात बरं का. आणि त्याला जर एखादा माणूस भेटला, असं जर बोलला तो, अरे किती कर्ज, काय किती लोक येतात तुझ्याकडे, तुझ्यासारखं तरी जगलाय, माझ्यासारखं 2 मिनिटं पण जगला नसतं, इच्छा नसताना पण मारेल ना तो त्याला. याला विष म्हणतात. काय म्हणतात याला? विष. आपल्या बोलण्यातून अमृत निघालं पाहिजे, अमृत वाणी तिला म्हणतात, ती वाणी पाहिजे. एखादा तसा विचार जरी करत असेल ना, आत्महत्येचा, जीवन संपवायचा विचार जर एखाद्याच्या मनामध्ये आला असेल ना, तरी आपला संग झाल्यानंतर, आपल्या बोलण्याने, जगण्याने, वागण्याने, आपल्याकडे बघितल्यानंतर त्याला जीवनाचा मार्ग, जीवन जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. याला म्हणतात कीर्तन, याला म्हणतात अमृतवाणी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या युगामध्ये तुम्हा आम्हाला जर खरी साधना करायची असेल तर ऐका, पुराणामध्ये सांगितलेलं आहे की सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. आलं का लक्षात? सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये होम, हवन, यज्ञ यात त्यांना महत्व होतं. द्वापारामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. आणि ऐका ना, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्व संतांनी, सर्व वाङ्मयामध्ये, सर्व शास्त्रामध्ये, सर्व पुराणामध्ये हीच एक साधना अशी सांगितलेली, नामस्मरण. अतिशय सोपी, साधी
आणि देवाला लवकर प्राप्त करून देणारी, देवाची कृपा लवकर प्राप्त करून देणारी साधना आहे नामस्मरण. प्रत्येक कर्म जे आहे ना ते दुसऱ्यावर अवलंबून आहे. मला पूजा करायची असेल, पूजा सांगणारा पाहिजे, खिशात पैसे पाहिजेत, सगळ्या काही गोष्टी आल्या ना बाबा. होम हवन यज्ञ करायचे, सगळ्या गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. मला सांगा, नामस्मरण करायचं असेल तर तुमच्या खिशात किती पैसे पाहिजे साधारणतः? उलट अर्थी खाली खिसा देव दाखवतो.